जिल्ह्यातील पोलीस स्टेशन अर्धापूर अंतर्गत दाभण आणि भोकरपाटा शिवारादरम्यान दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान एका ज्येष्ठ महिलेचा दगडाने ठेचून खून झालेला आहे। यातील मुख्य संशयित आरोपी संभाजी बबन दगडे उर्फ संभाजी बबन पोपटराव दगडे असं त्याचं नाव असून तो दौंडच तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील मूळ रहिवासी आहे। हल्ली तो गुडलक धाबा येथे काम करत होता आणि घटनेनंतर तो फरार झालेला आहे। या घटनेसंदर्भात पोलीस स्टेशन अर्धापूर येथे खुनाचा गुन्हा दाखल आहे। घटनेचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चनाताई पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनात माननीय व्यंजने साहेब SDPO नांदेड सिटी यांच्या प्रमुख नेतृत्वात सुरू असून पोलीस स्टेशन अर्धापूरतर्फे या गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे। आम्ही स्वतः या गुन्ह्याच्या तपासावर लक्ष ठेवून असून API ढेमकेवाड जे आहेत या गुन्ह्याचे प्रत्यक्ष तपासी अधिकारी आहेत। या गुन्ह्यामध्ये जो फरार आरोपी आहे त्याचा फोटो आणि वर्णन याप्रमाणे आहे। यामध्ये हा आरोपी हॉटेल, ढाबे या ठिकाणी जेवण मागण्यासाठी येण्याची दाट शक्यता आहे। हा आरोपी कुठलाही काम धंदा करत नाही आणि हॉटेलवर काम करून 4 दिवस या हॉटेलवर 4 दिवस त्या हॉटेलवर असे राहून आपली उपजीविका करण्याच्या सवयीचा आहे। आरोपी फरार झाल्यामुळे या जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अविनाश कुमार साहेब तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील मॅडम, DYSP श्री व्यंजने साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आरोपीच्या शोधासाठी एकूण 6 पथके मागील 28 तारखेपासून 28 जानेवारीपासून कार्यरत आहेत। आरोपीचा पत्ता जो कोणी नागरिक देईल त्याच्यासाठी सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी ₹25,000 रोख रक्कम आणि मानचिन्ह असे बक्षीस जाहीर केलेले आहे। माहिती देणाऱ्याचे नाव, मोबाईल नंबर पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल। तसेच ते नाव, ते मोबाईल नंबर कुठल्याही पोलीस रेकॉर्डला येणार नाही अशी मी तुम्हाला स्वतः आणि पोलीस प्रशासनातर्फे 100% ग्वाही देतो। या आरोपीची चेहरेपट्टी दर्शविणारे आम्ही पॉम्पलेट्स जारी केलेले आहेत। बक्षीसपत्राचे पॉम्पलेट सुद्धा आम्ही जारी करत आहोत। ज्या कुणाला या वर्णनाचा आरोपी आढळेल, या फोटोशी मिळता जुळता चेहरा आढळेल व एखाद्या वेळेस त्यांनी दाढी वाढवल्याची शक्यता असेल, त्यांनी डोक्यावरचे केस काढल्याची शक्यता असेल, कुठलीही शक्यता असू शकते, तर आपल्याला शंका आली आम्हाला कॉल करावा। माझा वैयक्तिक नंबर आहे 70 83 55 22 33। माझ्या या नंबरवर कॉल करावा अशी मी सर्वांना विनंती करतो। जय हिंद।